खाली बसायचं बोललो ना लय वांदे होतात. डेंजर. श्री महालक्ष्मी नमः नष्टक श्री गणेशाय नमः. राज आहेत नाश्त्याला मेंदूवडा चटणी झाले जाता. सरळ पकड आणि दाखव. सरळ पकड ना. हे बघा असं पकड. असा पकड ना मला दाखवू दे ना. कसं दाखवूया पोरगा एक ना नाही का कसं. आता माझी मस्त पूजा करून झालेली आहे. आज गुरुवार पोथी वाचायची. तिला अगरबत्ती देवीलाच वेणे बघायला लागेल. मस्त अभिषेक करून झाला. आता पोथी वाचून घेतो. खाली बसायचं बोललो ना लय वांदे होतात. डेंजर. श्री महालक्ष्मी नमः नष्टक श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच नमस्तुते महामाये श्रीपीठे स्वरूपदिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मीस्तुते. गरुडारूढे नमस्ते गरुडारूढे कोलासुरं भयंकरी कुमारी वैष्णव ब्रह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रप्रदसदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतर्हृदे देवी आदित्यमहेश्वरी योगजयोग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. कुलक्ष्मी महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्याने स्थिते परब्रह्मस्वरूपिणी परमेश्वर जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरधरे देवी कालविशुद्धे जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते. श्री महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी आहे. काही भक्तांना श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने कव्या ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणती छायाशक्ती शक्ती तृणा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया दृष्टी माता अधिष्ठाती व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती श्री समृद्ध सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावन राजेश्वरी चंद्रन चंद्राच्या रजा पद्मली पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंदवती केतकिनी सुशिला कदंबनी कदंबला राजपसते राजलक्ष्मी घरोघरी गुरुलक्ष्मी अशा विधानावानी श्री महालक्ष्मी ओळख जाते. अशा सर्वांच्या परिचयावर सर्वते असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी आहे. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन. तर महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज 1 मेला बहुतेकांचा रिझल्ट वगैरे सुद्धा असतो. तर आता काय माहिती कोणाचं आहे. आमचा तर असं तर आम्ही जायचो असं वाटते मला. आता 10वीचा सुद्धा रिझल्ट लागेल आणि 10 झाला तरी कामाचा आता नाही आमच्या काही नाही. आणि आज नुसतं ना थकल्यासारखं व्हायला लागलं आहे काय माहिती. आणि त्यात औरांश एवढं वैतक देतं ना म्हणजे हे नको हे लाव हे नको हे लाव. आता त्याला पण आंघोळीला पाणी ठेवलं आहे. आंघोळ करते. आईने मेंदूवड्याची डाळ टाकलेली रात्री भिजायला. तर मग वाटून वगैरे गेलं चटणी बनवून गेलं. आता त्याला चटणीला तडका देते आणि मग त्याला नाश्त्याला देऊन अंगणवाडीमध्ये पाठवते त्याला. तर चला आता फटाफट पहिला कामं करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. काय रोज कामं दाखवायचे म्हणून मी तेवढं काय शूट करत नाही. थकवा येते बोलताना पण थकल्यासारखं होते. तर रूम आवरलेलं आहे. झाडू वगैरे मारायचं आधी कपडे भांडी थोडी सगळं बाकी आहे. ते पटापट करून घेते. जेवणाचं आता आई आल्यावर बघतील. बाकीचं मी पटकन उरकून घेते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहेत नाश्त्याला मेंदूवडा चटणी झाले आता.
कुठं चालला हा गौरांश? इकडं खेळले ना आता मी त्याच काठीने मारेल. खराब झाले ना गरमीने. गौरांश, हे गौरांश इथं बसून खेळ. तुला काय बोलले समजतच नाही आहे ना. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते. आणि हा आहे दुसरा दिवस. आज आहे शुक्रवार. काल काय व्लॉग शूट केला नाही, गरमीने मी खूप हैराण झाले. आणि गौरांश जाऊ दे, 2 दिवसाचा एक व्लॉग बनवणार आहे मी. आज मस्त मच्छी घेतली, हलवा आणि कोलबी. काल नव्हती घेतली, काल नाही परवा दिवशी नव्हती घेतली. आता आईने कांदापोहे बनवले तर नाश्ता करून घेते. वाजले ते बघा 11 कामं झालेले आहेत. गौरांची अंघोळ तेवढी बाकी आहे. आणि मच्छी दाखवते तुम्हाला. गौरांशच्या फोनमध्ये दाखवलं गणपती आणि ते दिले काय बोलतात त्याला, ब्लॅकबोर्ड ते होतं ते खडू, त्याच्याने मस्त त्याने गणपती काढलाय. तुम्हाला पण दाखवते. त्याला तो टाइमपास दिलाय. तर गेला तिकडं दाखवायला. बघूया आता येईल तो दाखवते. तो टाइमपास रमायचं, त्यात रमतोय. एक आयडिया काढले मी. सरळ पकड आणि दाखव. सरळ पकड ना. हे बघा असं पकड. असा पकड ना, मला दाखवू दे ना. तसंच दाखवूया. पोरगा एक ना का कसं मस्त काढलाय गणपती छानपैकी. अर्धा पोचला पाण्यात. तर पाण्यात गणपती आता दुसरं काढ. चला आता जेवायचं 12:30. इथं बघ 1:15 वाजायला आला. तर आता इथं माझ्या भाकरी झालेल्या आहेत. जास्त नाही बनवल्या, 5 बनवल्यात. कारण हे बिर्याणीसुद्धा आणणार होते आज. बिर्याणीची व्हिडिओ होती तर मग कोण खाणार कोण नाही. आणि बाबा ज्वारीची भाकरी खातात, त्याच्यामुळं मी जास्त नाही बनवल्या. आता ही शेवटची भाकरी राहिली ती करून घेते. मंडळी, आई गेलेले आहेत मंदिर बंद करायला. 9:30 वाजलेत. जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आई येऊन लग्नाला सुद्धा गेलेत. तर मी त्यांच्यासोबत काही व्हिडिओज बनवलेले. माझी इच्छाच होत नाही बनवायची. थोडीशी मी बोलत नव्हते यांच्याशी, टाईम नाही देत त्याच्यामुळं. बाकी काही नसते आमचं. तर आता बघूया. सगळे जेवलेत. मला वाटतं आता बाबा जेवायचे आहेत, ताई जेवायचे आहेत. आई जेवल्यात. आता जेवढी भांडी झालीत तेवढी घासते. कारण आई तर मला सांगतच असतात की जेवढी झालीत तेवढी घासून मोकळी हो, बाकीची बघू. गौरांशला आता जबरदस्ती पाठवला खेळायला बाहेर. आणि पाय लय बेकार दुखतात. आता पनूला फोन केलेला तर बहिणीशी आईशी बोलायला लागल्यावर खूप बोलते मी. तसं काल आजीला सुद्धा केलेला मी फोन. तर चला, जो काय झाला आहे व्लॉग तो मी पोस्ट करेल. आणि छोटासाच झाला आहे, काय जास्त कोण घेतलं नाही मी, काय नाही. बघू, उद्यापासून घ्यायचा नक्की प्रयत्न करेल मी. कारण तुम्हाला माहितीच आहे गौरांश एवढं मस्ती करतोय ना, त्याच्यामुळे मला काय घ्यायची इच्छा होत नाही व्हिडिओमध्ये म्हणून. तर बघू, घ्यायचा प्रयत्न करेल मी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.